नगर परिषद जिंकली, पण जिल्हा परिषद जिंकणार का? भगीरथ भालके गटाची खरी परीक्षा. पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक ही यावेळी थेट भगीरथ भालके गटाची ताकद मोजणारी लढाई ठरणार आहे. पंढरपूर नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदी डॉक्टर प्रणिताताई भालके यांचा मोठ्या मताधिक्यानं विजय झाल्यानंतर पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात भगीरथ भालके गट सध्या हवेत आहे. हे वास्तव कुणी नाकारू शकत नाही. मात्र प्रश्न असा आहे की ही नगर परिषदेतील लाट जिल्हा परिषद पर्यंत पोहोचणार का? यावर भगीरथ भालके गटांची भूमिका काय असू शकते? जिल्हा परिषद निवडणुकीत स्वतंत्र ताकद दाखवण्याचा प्रयत्न केल्यास अडचणीचं ठरू शकते. पंढरपूर नगर परिषद विजयामुळे आत्मविश्वास प्रचंड वाढलेला आहे. यामुळे भालके गट जास्तीत जास्त जागा स्वबळावर लढण्याची भूमिका घेऊ शकतो. रणनीतिक युतीची शक्यता. काही गटात स्थानिक समीकरणं पाहता जिथं थेट लढत धोकादायक आहे तिथं मैत्रीपूर्ण आघाडी किंवा समन्वय ठेवण्याची ही शक्यता नाकारता येत नाही. पण जिल्हा परिषद वेगळी का? जिल्हा परिषद म्हणजे गावोगावचं राजकारण, जातीय गट तट, जुनी वैर, वैयक्तिक समीकरण इथं जास्त प्रभावी ठरतंय. नगर परिषदेतील शहरी मत आणि जिल्हा परिषदमधील ग्रामीण भागातील गणित यात मोठा फरक असतो. यामध्ये भगीरथ भालके गटाचा निभाव लागणार का? पण जर कार्यकर्त्यांची फळी, बूथ मॅनेजमेंट आणि उमेदवाराची निवड अचूक झाली तर भगीरथ भालके गट हा मोठा धक्का देऊ शकतो. मात्र अहंकार, अति आत्मविश्वास आणि स्थानिक नेत्यांकडे दुर्लक्ष झालं तर नगर परिषदेचा विजय केवळ आठवण ठरू शकतो. थोडक्यात एकतर नगर परिषद जिंकली म्हणजे जिल्हा परिषद इथं हातात आली असं नसतं. इथं भगीरथ भालके गटाची खरी परीक्षा आहे. हवा असेल तर गटनिहाय विश्लेषण, संभाव्य उमेदवार, कोणत्या गटात भालके मजबूत गट किंवा कमकुवत आहे हेही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.